आहे तांदूळाची खीर. वाव, यम्मी. चला तर बघूया काय काय बनवलंय जेवायला. ही आहे कढी. ही आहे आंबाड्याची भाजी. आता काय भात. आता मटकीची भाजी. आता बघा कावळा आला जेवायला. हे आहेत वडे, भजी, मिक्स भाजी आणि वरण. चला तर या जेवायला सगळ्यांनी. आजी आजोबा धन्यवाद. तुमच्या आठवणींनी घर होता आनंदमय. जिथे असाल तिथे राहा सुखी. प्रार्थना मनापासून खरी. आता हा घास कावसाठी रेडी होतो आहे. तेव्हा कावाला जेवायला. काव 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 Guys,
वेलकम Back बॅक to टू our आवर channel. चॅनल विदिशा गोष्टीवर. गोष्टीवर, जिथे 2 जनरेशनची गोड गोष्टी आणि थोडीशी मस्ती. तर आज आपण बोलणार आहोत पितृपक्षावर. पितृपक्ष हा शब्द ऐकून खूप सिरियस होऊन जातात. हो, तर यात सिरियस होण्यासारखं काही नाही. आपल्या पितरांना आठवायचा दिवस असतो, एक संधी असते. आणि पितृपक्ष हा एक ॲन्युअल पॅकेज आहे जिथे नेटफ्लिक्स नाही पण श्राद्ध फिक्स. जिथे नेटफ्लिक्स नाही पण श्राद्ध फिक्स होतं. श्राद्ध ठीक आहे, श्राद्ध. आपल्याला थोडंसं पाणी व्हायचं असतं, थोडंसं अन्न व्हायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणि मनापासून आठवायचं असतं. रोज व्हॉट्सअपवर सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेजेस फॉरवर्ड करतच असतो. पक्ष हा दिवस एक असा असतो जिथे आपल्याला पितरांना गुड मॉर्निंग आणि थँक्यू म्हणायचं एवढं सिंपल आहे. हो, पितरांना आठवा, त्यांची ब्लेसिंग्स घ्या आणि मन मोकळं ठेवा. मोकळं ठेवा. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत हसत राहा आणि आशीर्वाद घेत राहा.